नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। केंद्रीय मंत्री बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब मेहकर, मतदारसंघाचे विकास पुरुष माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून मेहकर येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा बसवणार। शिवाजी उद्यानाचे काम प्रगतीपथावर, काटे महाराज यांनी घेतले कामाचे कंत्राट। 21 फूट उंच, जवळपास 1,40,00,000 रुपयांचा लोकवर्गणीतून पुतळा बसवणार। शिवभक्तांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळणार। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब आणि मेहकर मतदारसंघाचे विकास पुरुष माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून आणि लोकवर्गणीतून मेहकर येथे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे। जवळपास 21 फूट उंच असलेला भव्य दिव्य असा पुतळा बसवण्यात येणार आहे। 1,40,00,000 रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून हा पुतळा बसवण्यात येणार असून त्याचबरोबर श्री शिवाजी उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी 3 ते 3.5 कोटी रुपयांचे विकास काम सुरू आहे। काटे महाराज यांच्या माध्यमातून हे काम सुरू असून सदर काम प्रगतीपथावर आहे। येणाऱ्या मे महिन्यापर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याचे ठेकेदाराने सांगितले। माजी नगरसेवक रामेश्वर भिसे यांनी सांगितले की शिवभक्तांसाठी ही आनंदाची बाब असून लवकरच ही बातमी मेहकरवासियांना मिळणार आहे। तर लोणार या ठिकाणी सुद्धा भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी होत होती। अखेर या मागणीला यश आले असून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आणि माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन आणि शिवसैनिकांची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे। या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, माजी आमदार संजय रायमुलकर साहेब, युवा सेना जिल्हा प्रमुख कृषी जाधव, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर आणि इतरांनी संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी जाऊन पुतळ्याची पाहणी केली आहे। तर लवकरच मेहकर येथील शिवाजी उद्यानामध्ये पुतळा बसवण्यात येणार आहे। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आपण आहोत आज मेहकर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये। 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे। शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात व देशामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत असते। मेहकरमध्ये सुद्धा शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतात। या शिवाजी उद्यानमध्ये शिवजयंतीच्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा घेण्यात येतात आणि दरवेळेस किंवा शिवाजी महाराज पुतळा बसवण्यात येईल किंवा या ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात येईल अशी वेगवेगळी भाषणं मग ते वेगवेगळ्या पक्षाचे लोक करत असतात। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नव्हती। शिवजयंती आली की लोकांना जाग येते आणि त्या ठिकाणी आश्वासनं दिली जातात। मात्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार संजय रायमुलकर साहेब व सर्व शिवसैनिक मंडळी यांनी काही दिवसापासून या शिवाजी उद्यानच्या विकासाचे काम हाती घेतलेले आहे। या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम चालू आहे। अनेक अश्वारूढ पुतळा म्हणजे जवळपास 21 फूट अश्वारूढ पुतळा या ठिकाणी लवकरच बसवण्यात येणार आहे। काही ठेकेदार मंडळी आहे आपल्यासोबत जे या ठिकाणी काम करत आहेत आणि काही कार्यकर्ते सुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी काही गोष्टी बोलूया। मंडळी नमस्कार। नमस्कार। काय नाव आहे तुमचं? रामेश्वर भिसे, माजी नगरसेवक। आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत त्या ठिकाणी सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे। हो। आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। हो। काय सांगाल त्याबद्दल? तर आता या लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांचा पुतळा बनवायला टाकेले 1,40,00,000 रुपये। 1,40,00,000 रुपयाचा। बर। तर तो समजा आता सध्या तर नाही भेटणार, जयंती झाल्यानंतर निघणार। आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे या ठिकाणी काम करत आहेत, निलेश काळे म्हणजे राजू काटे साहेब यांनी काम घेतलेलं आहे। त्याच्या माध्यमातून काम सुरू आहे। कामाबद्दल काय सांगाल? किती रुपयाचं काम आहे? सौंदर्यीकरणामध्ये काय काय येणार आहे? काय सांगाल? 3 ते 3.5 कोटी रुपये काम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोडून बाकी आमच्याकडे सगळं आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ पुतळा आहे तो 21 फुटाचा तो लोक वर्गणीतून आम्हाला या ठिकाणी नगरपालिका उपलब्ध करून देणार आहे. आमच्याबद्दल शिवाजी महाराजांचा हा रोडवेज आहे आणि त्यानंतर पूर्ण शिवाजी महाराजच्या स्टॅच्यूपर्यंत पुढे बांधकाम आमच्याकडे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीनचं एक महाद्वार असं या ठिकाणी कमान होणार आहे. आणि अण्णाभाऊ साठे आणि सन्माननीय वंदनीय महात्माजी फुले यांचे 2 स्टॅच्यू इथं उभारणार आहेत, एक तिथे आणि एक या साईडला. पण ते पण आम्हाला लोक वर्गणीतून नगरपालिका म्हणा किंवा लोक आम्हाला ज्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत. आणि हे पूर्ण सौंदर्यीकरण आहे आमच्याकडे. तर सौंदर्यीकरणामध्ये ज्येष्ठ व्यक्तींकरता मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, लहान मुलांकरता खेळण्याचं काम, त्यांचे खेळणे असतील किंवा जे मेकामध्ये जे एक्झरसाइज करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पूर्ण असा मार्ग प्युअर ब्लॉक मध्ये म्हणा किंवा गती शकतो होणार आहे. आणि त्यानंतर संडास आणि बाथरूम म्हणजे जे शिवाजी महाराजांच्या इथे येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल संडास आणि बाथरूमची व्यवस्था ते पण आमच्याकडे आहे. आणि पूर्ण झाडे असो किंवा सौंदर्य क्षेत्र शिवाजी महाराजांच्या काळातले जे मावळे असतील त्या मावळचं तैल चित्र म्हणजे चित्र एका पेंटरच्या मार्फत चित्रकार इथं भेटणार आहे. आणि या ज्या भिंती आहेत कंपाऊंड वॉल, या कंपाऊंड वॉल जिथं पडलेलं आहे त्याचं नूतनीकरण आणि उंची वाढणार आहे. आणि बाकी सगळे कंपाऊंड वॉल आमच्याकडे आहे आणि मागचं कंपाऊंड वॉल पण त्याची पण उंची आमच्याकडे आहे. काम वाढवायचं. कामाचा कालावधी काय? कामाचा कालावधी आम्हाला तसा 1.25 वर्षाचा कालावधी आहे. आम्ही मागच्या मे ते जून महिन्यात काम सुरू केलं म्हणजे अजून 1 वर्ष पूर्ण झालं. 3 महिन्यामध्ये 1 वर्ष होत आहे. आणि आम्ही त्याच्या अगोदर काम तुम्हाला नगरपालिकेला हँडओव्हर करून देणार. पण आमचं काम प्रगतीपथावर आहे. आता स्लॅब लेवल पर्यंत काम आलेलं आहे. तुम्ही सांगा 1 वर्षापासून तुम्हाला काम मिळालेलं आहे. जानेवारी महिना फेब्रुवारी सुरू झाला आता 2-3 महिन्यात एवढं फास्ट काम कसं शक्य होईल? तुम्ही अगोदर सुरुवात का नाही केली तुम्ही? ते संथ गतीने काम चालू आहे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, संथ गती नाही आहे, हे थोडं किचकट काम आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जो रायगड परिसरात जे राजकोट गाव आहे त्या राजकोट गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता. त्या पडल्यामुळे पूर्ण मुख्यमंत्र्यापासून तर इथल्या आमदार खातेदारापर्यंत सगळे प्रशासकीय लोक जागी झाले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आलं की बा हे काम प्रॉपर झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं पूर्ण हिंदुस्थानात अर्ध दैवत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पुतळ्याला काही इजा झाली किंवा काही कमी झालं तर याचे परिणाम ठेकेदाराला आणि नगरपालिकेला, बाकीच्या कुणाला परिणाम भोगायला लागणार म्हणून ते काम आम्ही एकदम प्रॉपर आमचे ठेकेदार देऊन त्यांचे माणसं रोज कामं करतात. स्लॅब लेवलपर्यंत काम आलेलं आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराज पुतळा हा जरी होत असला समजा पण काम हे उत्कृष्ट झालं पाहिजे हा त्याचा उद्देश आहे. उद्दिष्ट फास्ट जरी काम केलं तर ते होऊ शकेल पण जास्त दिवस टिकल याची गॅरंटी राहत नाही. हा पुतळा कमीत कमी 500 वर्ष राहील. इतकं याचं मजबूतीकरण सन्माननीय काटेसाहेब जे असते राजेंद्र काटेसाहेब असं अर्जुनराव काटे महाराज यांना हे काम भेटल्यामुळे मेखर नगरातील सगळे लोक खुश आहेत किंवा शिवाजी महाराजांचं काम हेच चांगलं करू शकते. म्हणून ते कामाची आम्हाला ठेकेदाराला आमची वॉर्निंग आहे किंवा हे प्रॉपर काम झालं पाहिजे, मजबूत झालं पाहिजे आणि हजारो आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी शिवाजी महाराज दिसले पाहिजे पुतळा त्यांचा. काय नाव आहे तुमचं? अमीन ठेकेदार. तुम्ही काम करता काय? हा, आम्ही दोघं करतो. फयाज काय काय अडचणी येतात का तुम्हाला? काय आहे, मिस्टर लोक आहेत का कामावर? काम वेळेवर व्हायला लागलं का? काय सांगतायत? चालू आहे, वेळेवर चालू आहे काम. साहेबांना सांगितलं चांगलं काम करायचं म्हणून ते चांगलं त्यांच्या हिशोबानं काम चालू आहे. इंजिनियर आहे सगळे. मजूर लोकांची संख्या आहे का? बरोबर. हो, 10 मजूर डेली काम करतात इथं. त्यांनी सांगितलं मे पर्यंत पूर्ण होईल. तुम्हाला वाटते का मे पर्यंत होईल म्हणून? होऊन जाईल ना. काय नाही आपलं फयाज ठेकेदार. तुम्हीच काम करायला लागले ना? हो, होईल मे पर्यंत पूर्ण आराम सुरू. सर्व सौंदर्यीकरण पुतळा बसविणे वगैरे सर्व होईल सगळं. ही होती काही मंडळी आपल्या सोबत, ठेकेदार होते आपल्या सोबत. त्यानंतर माजी नगरसेवक रामेश्वर भिशे साहेब आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात, बांधकामासंदर्भात, सौंदर्यीकरणासंदर्भात त्यांनी अगदी व्यवस्थित माहिती दिली आपल्याला. राजू काटे महाराज यांच्याकडे हे काम आहे आणि काटे महाराजाचं काम कोणतंही असलं तरी उत्कृष्ट आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मे महिन्यापर्यंत शिवाजी महाराजाचा पुतळा बसविणे किंवा सौंदर्यीकरण ह्या गोष्टी पूर्ण होणार आहेत. लोकवर्गणीतून माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वा रोड 21 फूट आश्वा रोड पुतळा या ठिकाणी बसविण्यात येणार आहे. काम अतिशय युद्ध पातळीवर सुरू आहे. मे महिन्यापर्यंत ठेकेदार मंडळींनी सांगितलं की पूर्ण होईल. मात्र एक दोन महिना मागे पुढे बी या गोष्टी होऊ शकतात कारण काम चांगलं चालू आहे त्यांच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम शिवजयंतीचे असो किंवा इतर काही कार्यक्रम असो या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत असे या मंडळींनी आपल्याला सांगितले.
तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.